मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। ग्रामपंचायत सदस्याला माजी सरपंचांनी बदलले। विरकुंड गट ग्रामपंचायतीच्या माजी महिला सरपंचाने विद्यमान ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली। ही घटना दिनांक 25 जानेवारीला दुपारी पंचायत समितीच्या अगदी समोर घडल्याने गावगडातील वाद चव्हाट्यावर आला आहे। या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत। गावगडातील राजकारण पार बदलून गेलेले आहे। शासकीय योजनांचा लाभ आपल्या जवळच्यांना मिळावा याकरिता सत्ताधारी सदस्य गटबाजी करत असल्याचे वास्तव्य या घटनेने उजागर होत आहे। ग्रामसभेत मंजूर झालेल्या घरकुल यादीत सत्ताधाऱ्यांनी फेरबदल केल्याचा आरोप करत माजी सरपंच कविता अंबादास सोयाम यांनी तक्रार केली होती। तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांना सरपंच, सदस्य व सचिव यांची बैठक आयोजित केली होती। या सुनावणी दरम्यान तक्रारकर्त्या माजी सरपंच कविता सोयाम सुद्धा उपस्थित होत्या। सुनावणी झाल्यानंतर पंचायत समिती समोर माजी सरपंच कविता सोयाम व सदस्य अमोल पारखी यांच्यात वाद झाला। ग्रामपंचायत सदस्य पारखी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत मारहाण झाल्याचा आरोप केला आहे, तर माजी सरपंच सोयाम यांनी दिलेल्या तक्रारीत घरकुलच्या यादीवरून वाद उपस्थित करून धक्काबुक्की केल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच सरपंच पदावर असताना अमोल पारखी यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच होता असा गंभीर आरोप केला आहे। आम्ही घरकुलच्या संदर्भात आम्हाला व्हिडिओ साहेबांनी बोलावलं होतं। आम्ही घरकुलची यादी दिलेली आहे, पण तरी पण आपले जे माजी सरपंच आहे त्यांना असं वाटत आहे का आम्ही गरजू लोकांना घर नाही दिले, पण ते सगळं आम्ही गरजू लोकांनाच दिले आहे। आणि हे सगळं व्हिडिओच्या समोर सक्षम झाल्यावर सगळं पूर्ण ओके आहे म्हणे, सगळं काही बरोबर आहे म्हणे व्हिडिओ साहेब। आणि सगळ्याले जे काही आहे ते चौकशी होणारच आहे नंतर। हे सगळं प्रकरण झाल्यावर आमचे जे सदस्य आहेत अमोल भाऊ पारखी यांच्यावर जे आपले माजी सरपंच आहे त्याचा हात उचलाचा काहीच हे नव्हतं, त्यांनी त्याच्यावर हात उचललेला आहे। आणि तसंही असून जे काही बाहेरचे लोक आहेत त्यांनी आमच्या ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये दक्षता घालायला नाही पाहिजे। त्याला कोण बाहेरचे लोक कोण आहेत आणि त्यांचे नाव काय? बाहेरचे लोक ते फक्त एकच जणाला ओळखतो, प्रवीण भाऊ कांदोडे। बाकी इतरांना ओळखत नाही, पण आपल्यापाशी व्हिडिओ वगैरे सगळे आहेत। आणि जे बाहेरचे व्यक्ती आहेत त्याला आमच्या ग्रामपंचायतमध्ये लक्ष द्यायचा काही अधिकार नाही।